ओले वाटाणे आता बाजारामध्ये भरपूर स्वस्तही मिळतात व खूप चांगलेही मिळतात. तर मटार पराठ्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर अगदी कमी साहित्यामध्ये पण झटपट व तेवढीच हेल्दी अशी लहान मुलांनाही देऊ शकता किंवा मोठ्यांनाही खाण्यासाठी खूप छान आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, मिरची घेतलेली आहे. मिरची तुमच्यानुसार कमी जास्त करा. इथे बटाटे 3 व ओले वाटाणे उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्त्यामुळे आपल्या पराठ्याला चव खूप छान येते. त्यानंतर वाटून घेतलेलं मिश्रण आहे तर ते टाकायचं व 1 चमचा जिरेही टाकलेले आहे. बटाटे चांगले खिसून घेतलेले आहेत व वाटाणेही स्मॅश करून घेतलेले आहे. हे सर्व व्यवस्थित असे एकत्र एकजीव करून घ्यायचे म्हणजे सगळीकडे मीठ व मसाला लागेल व कोथिंबीर टाकून थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड झाल्यानंतरच पराठे लाटायला घ्यायचे. कणिक मळून घेतलेला आहे व मी भरते. आपण जसे पुरणपोळीचा उंडा भरतो त्याप्रमाणे यामध्ये उंडा करून भरायचा व वरती फुटू नये यासाठी पीठ टाकायचं. म्हणजे पीठ टाकल्यामुळे आपले पराठे फुटत नाहीत व व्यवस्थित असे होतात. तर अशा प्रकारे आपण पुरण जसं भरतो त्याप्रमाणे पराठे भरून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही भरू शकता. अगदी चवीला खूप छान असे लागतात व मुलांना वाटाणा खात नसतील अशा प्रकारे नक्कीच तुम्ही पराठा करून घाला. आमच्या तरी बाळांना भरपूर असा मटार पराठा आवडला. तर आमच्यात तरी आता सारखाच आमच्या बाळांमुळे बनतो. तर तुम्हीही नक्की करून पाहू. तुमच्याही बाळांना खाऊ घाला. तर अशा प्रकारे थोडंसं हाताने प्रेस करा म्हणजे व्यवस्थित सारण सगळीकडे पसरलं जाईल व आपले पराठे फुटणार नाहीत. तर हलक्या हाताने भरपूर असं पीठ घेऊन छान असे पातळ पराठे करून घ्यायचे किंवा मग तुमच्या आवडीनुसार कमी जास्त जाडीचे करू शकता. पण अगदी झटपट बनणारे व घरच्या साहित्यामध्ये बनणारे हे पराठे नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून सांगा. पहा आपण व्यवस्थित असं हलक्या हाताने लाटून घेतलेला आहे. अजिबात आपला पराठा फुटलेला नाही व लाटतानाही काही प्रॉब्लेम आलेला नाही. तर छान असे तूप टाकून दोन्ही साईडने मस्तपैकी असे खुरपूस भाजून घ्यायचे. गरमागरम पराठे सॉसबरोबर किंवा मग दह्याबरोबर खूप छान असे लागतात. तर नक्की एन्जॉय करा व रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आता वाटाणे मिळतच आहेत तर नक्कीच हा मटार पराठा करून पहा. वाटाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण खूपही जास्त घालायचे नाहीत. वाटाणे चवीला थोडेसे वेगळे लागतात त्यामुळे अगदी मापातच घालायचे. तर नक्की ही रेसिपी करून पाहावं. अशाच रेसिपी पाहण्यासाठी धनश्री रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपी व्हिडिओ.